नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 9 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 34 वरून एकूण किती वाढवण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे? तर बघा, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. तर बघा 38. तर बघा एकूण 38 संख्या झाले म्हणजेच होणार आहे. तर नुकतीच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या पूर्वी जी 34 होती त्यावरून आता 38 करण्यात आलेली आहे. म्हणजेच सरन्यायाधीशांसह एकूण 38 संख्या असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा 5 मे 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या 34 वरून वाढवून आता 38 केलेली आहे. बघा ही संख्या 38 ही संख्या सरन्यायाधीशांसह करण्यात आलेली आहे. ओके, आणि नुकतेच याला मंजुरी भेटलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सध्याच्या 34 न्यायाधीशांच्या 33 न्यायाधीश आणि 1 सरन्यायाधीश अशी ही 34 संख्या होती. ओके, तर त्या संख्येमध्ये 4 नवीन न्यायाधीशांची भर टाकण्यात येणार आहे. तर बघा मंजुरीनंतर ही जी संख्या आहे ती 38 म्हणजेच सरन्यायाधीशांसह 38 संख्या होणार आहे. तर बघा याचा उद्देश काय असणार आहे? तर प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणे आणि न्यायदानाची प्रक्रिया जलद करणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 2 आहे. बघा, बालिकातन 2026 हा लष्करी सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जात आहे? तर बघा याचं योग्य उत्तर असताना आहे ऑप्शन नंबर सी. तर बघा अमेरिका आणि फिलिपिन्स. तर बघा बालिकातन 2026 हा जो युद्ध सराव आहे म्हणजेच लष्करी सराव आहे तो अमेरिका आणि फिलिपिन्स या 2 देशादरम्यान सुरू केला जात आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला कोणत्या दिवशी 1 वर्ष पूर्ण झाले आहे? तर बघा नुकतेच 7 मे रोजी हे जे वर्ष आहे ऑपरेशन सिंदूरला पूर्ण झालेले आहे. ओके, तर बघा 7 मे 2026 रोजी 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात याचा उद्देश काय असणार आहे. हा दिवस साजरा करण्यामागे 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ही मोहीम राबवली होती. तर बघा लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. भारताचा पहिला मोती उत्पादन समूह कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आले आहे? तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की भारतातील पहिलाच मोती उत्पादन समूह आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. तर बघा ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर हजारीबाग या ठिकाणाला भारताचा पहिला मोती उत्पादन समूह नुकतेच घोषित करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा भारताचा पहिला मोती उत्पादन समूह म्हणजेच पर्ल फार्मिंग क्लस्टर झारखंड राज्यामधील हजारीबाग जिल्ह्याला घोषित करण्यात आलेले आहे. तर बघा ही जी योजना आहे ती हा जो प्रकल्प आहे तो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या अंतर्गत विकसित करण्यात आलेला आहे. तर बघा याचा उद्देश काय असणार आहे? तर ग्रामीण भागामधील रोजगारांच्या संधी निर्माण करणे तसेच आणि वैज्ञानिक पद्धतीने मोत्यांच्या शेतीला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश असणार आहे. तर लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 5 आहे. भारतामधील F1 रेसिंगसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा श्रेयस अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर भारतामधील पहिल्या F1 रेसिंगसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून श्रेयस अय्यर या क्रिकेटरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. तर भारतामधील पहिल्या अधिकृत फॉर्म्युला 1 म्हणजेच F1 रेसिंग या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध क्रिकेटपटू श्रेयस अय्यर यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मुंबई फाल्कन रेसिंग लिमिटेडने या निवडीची अधिकृत घोषणा केलेली आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 6 आहे. RBIच्या नवीन डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा त्यांचं नाव आहे रोहित जैन. ओके, तर ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर रोहित जैन यांची RBIच्या नवीन डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा, कारण की महत्त्वाचा प्रश्न आहे. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो थोडक्यामध्ये. RBI म्हणजे काय? तर बघा भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI. तर बघा भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच RBI ही देशामधील बँकिंग प्रणालीचे नियमन आणि भारतीय
रुपयाचा पुरवठा नियंत्रित करते. तर बघा RBIचे गव्हर्नर आहेत बघा संजय मल्होत्रा आणि हे सध्या RBIचे 26वे गव्हर्नर आहेत. ओके, तर बघा त्यांनी 11 डिसेंबर 2024 रोजी शक्तिकांत दास यांची जागा घेतली होती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा मल्टी लेन फ्री फ्लो प्रणाली वापरणारा भारतातील पहिला टोल प्लाझा कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर सुरू करण्यात आला आहे? तर बघा याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. तर NH48 या राष्ट्रीय महामार्गावरती मल्टी लेन फ्री फ्लो प्रणाली वापरणारा भारतातील पहिला टोल प्लाझा सुरू करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा कारण की प्रश्न महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो टोल प्लाझा आहे तो गुजरात राज्यामधील सुरत भरूच सेक्शनवर असलेल्या चौर्यासी येथे कार्यान्वित करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 8 आहे. महाराष्ट्र कृषी AI धोरण 2026 अंतर्गत राज्य सरकारने किती गुंतवणुकीची रक्कम मंजूर केली आहे? तर बघा एकूण 10,000 कोटी एवढी रक्कम मंजूर केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. जागतिक रेड क्रॉस दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. तर बघा 8 मे रोजी दरवर्षी आपण जागतिक रेड क्रॉस दिवस साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल याचा उद्देश काय असणार आहे हा दिवस साजरा करण्यामागचा. तर बघा युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि आणीबाणीच्या काळामध्ये लोकांचे प्राण वाचवण्यासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकाच्या कार्याचा गौरव करणे आणि मानवतावादी मूल्यांचा प्रसार करणे हा या दिवसामागचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 10 आहे. गहू आणि भातासाठी फार्म सस्टेनेबिलिटी असेसमेंट म्हणजेच FSA 3.0 प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी कोणती आहे? तर बघा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की भारतातील पहिलीच कंपनी आहे. तर बघा याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच ITC लिमिटेड. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा हे जे प्रमाणपत्र आहे ते सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इनिशिएटिव्ह म्हणजेच SAI प्लॅटफॉर्मद्वारे दिले जाते आणि ते जागतिक स्तरावर कृषी उत्पादनांच्या शाश्वतेसाठी अत्यंत प्रतिष्ठित मानले जाते. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.